मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे। पण या अल्टिमेटमच्या एक दिवसाआधीच मनोज जरांगे पाटलांनी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे। बीडमध्ये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात सभा घेतली। या सभेतून त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आणि राज्य सरकारला निर्णायक इशारा दिला। येत्या 20 जानेवारीला मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार असल्याचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला, आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार। त्याला भेटायला मराठे येणार। आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता, मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ। आरक्षण पाहिजे, मोकळं माघारी येत नाही दादा। मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? नियोजनाला टाइम पाहिजे। सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातवर करून नाही बदलायला, शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मान्य का? फक्त शांततेत जायचं, शांततेत यायचं। आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर करून मला शब्द द्या मुलाला। मी तुमच्या जीवावर करतोय, मला फसवायचं नाही, मी तुम्हाला कधी फसवत नाही। पुन्हा एकदा हातवर करून सांगा, सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना? पाटील यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आंदोलनाचं नियोजन कसं असेल यावरही भाष्य केलंय। पटापट कापस वेचून घ्या, घरची व्यवस्था चांगली करा, कारण एवढे 15 दिवस पाहिजेत काम करायला। आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका, शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिली, तेवढी ऐका। अंतरवालीहून पायी मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार। मध्ये मध्ये बाकीचे जैन होत चला, हा पायी जनसागर उसळणार आहे। जसा आता बीडचा बघितला मी तिथून पुढे बदललं बरं का? आधी नव्हतो, अरे सगळं जामच, आणि मग पोपेत जायचं डांबराने चट्टीत थेट मुंबई आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार। मराठे भेटायला येणार कस काय? तुम्ही येऊन देणार नाही? मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील। जरांगे पाटलांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।